नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शुक्रवारी जे काही गॅपडाऊन ओपनिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर ते गॅपडाऊन सस्टेन झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय गॅपडाऊन ओपनिंग जरी झालं तरी मार्केट सस्टेन करत नाही, पुन्हा वरती येते. परंतु शुक्रवारी निफ्टी असेल, बँक निफ्टी किंवा ओव्हरऑल सगळ्याच इंडेक्समध्ये एक फॉल पाहायला मिळालेला आहे. आणि हा फॉल जास्त इम्पॉर्टंट का ठरतो? कारण का ग्लोबली सर्वच इंडेक्स डाऊन होताना पाहायला मिळालेले आहेत. अमेरिकन मार्केट असेल किंवा आशियन मार्केट असेल, युरोपियन मार्केट असेल, सगळ्यांमध्ये फॉल आहे. म्हणजे ग्लोबली प्रेशर खूप जास्त आहे. आपल्या मार्केटमध्ये तेवढा फॉल नाही आहे, त्या तुलनेमध्ये म्हणतोय मी, तेवढा फॉल नाही आहे किंवा विकनेससुद्धा नाही, परंतु ग्लोबली प्रेशर जास्त आहे. अमेरिकेमध्ये जो जॉब डेटा येणार होता तो अपेक्षेपेक्षा खूप कमी आलेला आहे आणि मग त्यानंतर एक रिसेशनचं फेअर मार्केटमध्ये आहे. आणि ते असण्याचं कारण फक्त अमेरिकेचा जॉब डेटा आहे का? तर नाही. एक फ्रेड संस्था आहे, त्यांच्याकडे इंडिकेटर आहे, म्हणजे त्यांचा जो इंडिकेटर आहे ना तो काय करत असतो? रिसेशन प्रेडिक्ट करत असतो. प्रेडिक्ट इन द सेन्स ते थोडं वेगळ्या प्रकारे काम करतं की रिसेशन येणार आहे हे प्रेडिक्ट करत नाही, तर त्यांचा जो इंडिकेटर आहे ज्यावेळेस 0.5च्या जवळपास पोहोचतो ना, तर याचा अर्थ इकॉनॉमी ऑलरेडी रिसेशनमध्ये पोहोचलेली आहे किंवा गेलेली आहे हे इंडिकेट करत असतो. आणि आता तो अगदी त्याच्या जवळ आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे जे मोठे प्लेयर आहेत आपण किंवा म्युच्युअल फंड म्हणतो किंवा मोठे मोठे हेज फंड आहेत ना, ते त्यावरती जास्त विश्वास ठेवतात आणि मग त्याच्यामुळे एक फिअर आहे मार्केटमध्ये, जे की आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही जपानचं मार्केट पाहिलं तर जवळजवळ 5.5 ते 5.6% डाऊन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आत्तासुद्धा त्याचा फ्युचर जवळजवळ 1200 पॉईंट डाऊन आहे. म्हणजे ओव्हरऑल प्रेशर आहे. मग त्याच्याबरोबरच थोडं सावध राहणं आपल्यालासुद्धा गरज आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जे होतं ते मी मुद्दामून या व्हिडिओमध्ये सांगतो, कारण का जो विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे ना, तो आपल्याला बनवायला जमलेलं नाही आहे, म्हणून मी इथे थोडं एक्सप्लेन करतो. आता याच्याबरोबरच अजून काय आहे, तर इस्रायल हमासचं जे आहे ना ते वाढण्याची चिन्ह सध्याला दिसत आहेत. इस्रायलने असं म्हणतात की इस्रायलने अटॅक केला आणि इराणमध्ये कोण आहे ते हानिया की काहीतरी नाव आहे त्यांचं बघा, ते त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांना ॲसॅसिनेट केलेलं आहे. आता त्याचे रिपरकर्शन कसे येतात ते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे हाही एक अजून पॉईंट याच्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळत आहे. हे झाले ग्लोबली. आता आपल्या मार्केटमध्ये काय आहे, ओव्हरऑल आपलं मार्केट तसं चांगलं आहे. 25,000च्या वरती आपण 2 दिवसापूर्वी क्लोजिंग दिलेलं होतं आणि त्यानंतर शुक्रवारचं गॅपडाऊन सस्टेन झालेलं आहे. म्हणजेच जे डेली टाईम फ्रेम आहे ना त्यावरती वीक दिसत आहे चार्ट. पण हे विकनेस आत्ता आहे का? फर्स्ट टाईम पहा, इथेही विकनेस होतं, इथे विकनेस होतं, इथे विकनेस होतं, इथे या सर्व ठिकाणी. हे तर आपण सोडून देऊ शकतो याला की रिझल्टचं इम्पॅक्ट होतं, परंतु इथेही विकनेस होतं. पण प्रत्येक विकनेसनंतर आपल्याला तेवढीच शार्प रिकव्हरी पाहायला मिळालेली आहे. मग कदाचित इथून सुद्धा एक शार्प रिकव्हरी येऊ शकते, म्हणून आपण लगेच डाऊनसाईड किंवा बेरिश होणं आवश्यक नाही आहे. ॲटलिस्ट 24,400 ही जी लेवल आहे ती जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काय झालं नाही पाहिजे, बेरिश झालं नाही पाहिजे. आपण इथे डेली बेसिसवरती नक्की ट्रेड करणार आहोत. कॉलचे भेटतील तर कॉलचे करूयात, पुटचे भेटतील पुटचे करूयात. परंतु जे ओव्हरऑल सिनेरिओ आहे जे मार्केटमध्ये पाहतोय किंवा जे तुमचं होल्डिंग आहे कोणाचे 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, त्यांनी कुठे विचार केला पाहिजे? ॲटलिस्ट 24,400 सुद्धा 10 वर्षावाल्यांनी विचार करण्याचा गरज नाही आहे. परंतु ज्यांनी स्विंग ट्रेडिंग वगैरेसाठी ट्रेड घेतले ना त्यांनी ॲटलिस्ट 24,400चा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की काही क्वांटिटी कमी करायची किंवा आपले जे SIP आहेत ते थांबवायचे का, हा विचार करण्यासाठी ॲटलिस्ट सांगतो. इथे गेल्यानंतर लगेचच SIP बंद करायचे किंवा ट्रेड जे स्टॉक आहेत ते डंप करून टाकायचे अशातला भाग नाही आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही थोडाफार विचार करू शकता. म्हणून ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती लेवल काय इम्पॉर्टंट हे आपण पाहूयात पुढे, पण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मार्केट कदाचित इथूनही एक रिव्हर्सल पाहू शकतं किंवा मग जे डाऊन साईड आहे ते आपण डेली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करत राहूयात. आता चार्टवरती 5 ऑगस्टला आपल्याला महत्त्वाचे लेवल काय असणार आहेत किंवा आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, ते निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा मिडकॅपची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने प्ले होऊ शकते ते पहा. त्या अगोदर चार्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. लेवल तर आपण डिस्कस करूयातच. आता मी जी 24,400 सांगितली ती काय इम्पॉर्टंट आहे हे समजणं गरजेचं आहे. जर 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे, खूप पाठीमागे जात नाही आहे, अगदी जवळजवळ. इथे जर तुम्ही पाहिलं तर काय झालेलं होतं की 24,800च्या आसपास मार्केट कुठे पोहोचलं होतं? 24,800च्या आसपास. आणि तिथून जो फॉल पाहिला, हा बजेटची जी कॅन्डल सोडून दिली तरी आपण कुठे पोहोचलो होतो? 24,200. आणि तिथून पुन्हा मार्केटने एक चांगली रिकव्हरी आपल्याला दाखवली आणि ती गेलेली आहे 25,050च्या आसपास. 25,000 राऊंड फिगर पकडून चाललेत. म्हणजे हा जो फॉल होता ना हा होता 600 पॉईंट. याच्यात थोडं पाठीमागे गेलं तर तुमच्या काय लक्षात येईल, तेवढीच मोठी रिकव्हरी आपण अगोदर पाहिलेली होती. म्हणजे काय करत असतं मार्केट, कधीही वन साईड जात नसतं. एक चॅनल फॉर्मेशनमध्ये मार्केटचं काम चालू असतं आणि या पद्धतीने ते फॉर्मेशन असू शकतं. हे असू शकतं आहे हे लक्षात ठेवा. पण अगोदर आपण ज्यावेळेस ॲनालिसिस करतो तर या पद्धतीच्या ज्या थिअरी आहेत किंवा काय होऊ शकतं हे आपल्याकडे प्रिपरेशन पाहिजे. म्हणून तुम्ही विचार करा, हा 600 पॉईंटचा फॉल आहे. त्यानंतर कंटिन्युअस एक 800 ते 850 पॉईंटची रॅली आपण पाहिलेली आहे. आता जो हा फॉल आहे ना तो तुम्ही किती एक्सपेक्ट करू शकता?
सगळ्यात अगोदर 600 पॉईंट, हा 600 पॉईंट, हा 600 पॉईंट, आणि मग तुम्ही या पद्धतीने तुमचा चॅनल जो आहे तो ड्रॉ करू शकता. आता 25,050 पासून जर 600 पॉईंटचा फॉल होतोय तर तो कुठपर्यंत येऊ शकतो? 24,450च्या आसपास. म्हणून 24,400 ही लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मार्केट क्लोजिंग बेसिसवरती सांगतो इथे सस्टेन करतंय ना, तर आपण शॉर्ट साईडचे ट्रेड प्लॅन करून जाणार नाही. ओव्हरनाईट किंवा विकली बेसिसवरती सांगतो. विकली बेसिस याच्या खालीच सुरू होणार आहे आपलं. खरं तर हे 24,500 दिसतंय, परंतु तुम्ही जे आहे ही लेवल 24,400 या पद्धतीने इथे येईल. तर याच्या खालीच आपण विचार करणार आहोत. जर इथून रिव्हर्सल आलं तर मग मात्र आपण 25,200 25,250साठी प्रिपेअर राहणार आहोत. हे पुढच्या 2-4 दिवसांसाठीचा विचार असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. उद्याचे ट्रेड जे प्लॅन होतात ते आपण 5 मिनिटावरती पाहणारच आहोत. परंतु जे मी सांगितलं 24,400 का, तर या पद्धतीने तुम्हाला जो चॅनल आहे तो ड्रॉ होण्याची शक्यता आहे. अजून थोडे मोठ्या टाईम फ्रेमवरती गेलं तर वेगळं चित्र दिसणार आहे. ते आपण पाहूया. 24,400 ब्रेक झाल्याच्या नंतर कुठपर्यंत आपल्याला टार्गेट येईल हे पाहण्यासाठी आपण मोठी टाईम फ्रेम करूयात. उद्या किंवा परवा त्याची आवश्यकता पडू शकते. आता 5 मिनिटावरती पाहूयात की उद्यासाठीच्या महत्त्वाच्या लेवल काय असणार. ज्या पद्धतीचा फॉल झालेला आहे किंवा गॅपडाऊन ओपनिंग आणि त्यानंतर मार्केटने पूर्ण दिवस सस्टेन केलेला आहे खालीच आणि अगदी लो पॉईंटला जाऊन बंद झालेला आहे. मग आता उद्यासाठी महत्त्वाची लेवल काय असणार आहे? ही लेवल आहे 24,800 ते 24,820. अगोदर अपसाईडचं सांगून ठेवतो. 24,800 ते 24,820 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. मग ते फ्लॅटने जाऊ देत किंवा गॅपअपने, जोपर्यंत आपण याच्या वरती निघत नाही तोपर्यंत कॉल ट्रेड बनत नाही. मग उद्यासाठीचा जो अप्रोच असला पाहिजे ना, तो काय असला पाहिजे? तुम्ही पुटसाठी तयार असलं पाहिजे. म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे आपल्याला काय करायचं आहे? पुट. इथून पाठीमागं आपण काय करत होतो? कॉलसाठी तयार राहत होतो आणि पुटसाठी कॉशियस होतो. आता काय झालं पाहिजे? कॉलसाठी कॉशियस असलं पाहिजे किंवा सावध असलं पाहिजे. म्हणजे कॉल सोडायचे नाही आहेत, कॉल मिळाले तर नक्कीच घ्यायचे, परंतु पुटची संधी आपल्याला भेटणार आहे आणि त्यासाठी आपण तयार राहायचं आहे. एखाद्या केसमध्ये जर याच्या वरती मार्केट जाते, आपण पुटमधून एक्झिट होऊन रिव्हर्स ट्रेड आपल्याला करता आला पाहिजे आणि तो कॉलमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. याच्यासाठी हा अप्रोच आपला उद्यासाठी किंवा येत्या 2-3 दिवसामध्ये जोपर्यंत आपण 24,800च्या वरती बंद होत नाही तोपर्यंत असला पाहिजे. म्हणजे ही एकच लेवल येते जिथे तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि दुसरी जी लेवल आहे ती अगदी 24,450च्या आसपास जर मार्केट मिळत असेल तर आपल्याला कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करता येऊ शकतो. हे झालं अप साईडचा. आता डाऊन साईड फ्लॅटने असू द्यात किंवा गॅपअपने, दोन्ही केसमध्ये अजून एक काय होऊ शकतं? जर फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा गॅपअप नंतर 800च्या आसपास जाऊन एखादं या पद्धतीचं फॉर्मेशन इथे बनतं आहे, तर तुम्ही अगदी जेवढं वरती बनेल 24,820 हा तुमचा स्टॉप लॉस लावून इथे सुद्धा एक शॉर्ट पोझिशन क्रिएट करू शकता. आता डाऊन साईड कुठे आहे? तर पहिलंच फ्लॅट ओपन होतं आहे. सगळ्यात महत्त्वाची लेवल असणार आहे फ्लॅट ओपनिंग झाल्याच्या नंतर 24,670 ते 80 हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथे मार्केट सस्टेन करून ब्रेक करत आहे 24,670, तर डेफिनेटली आपण शॉर्ट साईडचेच पोझिशन घेणार आहोत. म्हणजे ज्याला आपण पुट म्हणतो ते. त्यानंतरचं जे तुमचं टार्गेट आहे 24,580 किंवा तुम्ही 600 पकडा राऊंड फिगर, आणि त्यानंतर आहे 24,520 540. इंट्राडेमध्ये ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. आपला महत्त्वाचा सपोर्ट नक्की 24,400-450 आहे, परंतु इंट्राडेमध्ये ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे हे तुमचं कदाचित फायनल टार्गेट ठरू शकतं. मी कदाचित सांगतोय, जर प्रेशर जास्त असेल तरच ही लेवल ब्रेक होईल, अदरवाईज होणार नाही. म्हणजे तुम्ही इथे जी काही पोझिशन बनवणार आहात ना, काही क्वांटिटी इथे बुक करायची आहेत, स्टॉप लॉस ट्रेल करायचे आहेत आणि फायनल इथे विचार करून एखाद दुसरा लॉट, जर तुम्ही मल्टिपल लॉटमध्ये काम करत असाल तर एखाद दुसरा लॉटच तुम्ही इथे ठेवायचा आहे, बाकी बुक करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये प्रेशर असला तरीही आपण अजूनपर्यंत आपलं मार्केट, इंडियन मार्केट बुलिश ट्रेंडमध्येच आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे इथे काय क्वांटिटी, आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर डेफिनेटली मग 24,400 ते 450च्या झोनमध्ये जाऊन आपण कुठेतरी थांबू शकतो. हे झालं फ्लॅटच्या केस. आता जर गॅपडाऊन होते, जेवढं गॅपडाऊन दाखवते, म्हणजे आता आपण राऊंड फिगर 700च्या आसपास बंद आहोत, जेवढं गॅपडाऊन दाखवते, जर तेवढं मोठं गॅपडाऊन झालं तर आपलं जे ओपनिंग आहे ते 600च्या आसपास कुठे असू शकतं. मग या केसमध्ये काय होणार आहे? 580 खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर 600च्या आसपास गॅपडाऊन होते तर एकतर मार्केटला इथे येऊ द्यात 670 680, इथे येऊन एखादं डबल टॉप किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन बनू द्यात, आणि मग जो स्टॉप लॉस तुम्हाला सांगितलं आहे 15 ते 20 पॉईंटचा, 20 ते 25 पॉईंटचा जो काही स्टॉप लॉस येईल तो तुमचा स्टॉप लॉस लावून इथे पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि मग जे टार्गेट अगोदर डिस्कस केलेत ना, त्याच टार्गेटसाठी आपण प्लॅन करणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. मार्केट गॅपडाऊन होऊन वरती येतं आहे तर फक्त बेरिश फॉर्मेशन बनू देत, कारण का वरती येऊन जर पुन्हा याच्या आतमध्ये आलं ना तर मग न्यूट्रल होते मार्केट. मग 720 ते 800 हा जो झोन आहे नो ट्रेड बनवायचा आहे आपल्याला. जर मोठं गॅपडाऊन होऊन मार्केट वरती येत आहे, जाईल ट्रेड कदाचित तुमच्यातून 60-70 पॉईंट, परंतु हा नो ट्रेड झोन आपल्याला बनवायचा आहे. मग इथे तुम्ही कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. हां, गॅपडाऊन होतं आणि डायरेक्ट खाली चालायला सुरुवात करते.
तरीही एक पहिली 5 मिनिटाची कॅन्डल पहा, जसं इथे आहे किंवा जसं इथे आहे पहिली 5 मिनिटाची कॅन्डल आणि तिचा लो ब्रेक झाला, जर कॅन्डल मोठी असेल म्हणजे 60-70 पॉईंटपेक्षा मोठी असेल तर त्या कॅन्डलचा 50% हा तुमचा SL असला पाहिजे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही जे खाली टार्गेट डिस्कस केले ते किंवा 1:2, 1:3 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करायचे. आणि कॅन्डल छोटी असेल 20-30 पॉईंटची किंवा 35पर्यंत तर कॅन्डलचा जो टॉप आहे तो तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि मग जे खाली टार्गेट डिस्कस केलेत ते टार्गेट प्लॅन करायचे. थोडं डिफिकल्ट होऊ शकतं कारण का बुल रनमध्ये आहोत आणि अचानक मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमुळे प्रेशर होतोय तर थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. म्हणून या 3-4 गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. किंवा अजून एक साधी सोपी गोष्ट आहे, पुढचे 2-4 दिवस पूर्ण रॅली सोडू नका, परंतु ॲटलीस्ट 24,400पर्यंत तरी 24,400, 450 जोपर्यंत डेली क्लोज होत नाही क्वांटिटी कमी करा डाऊन साईडच्या. कारण का भीती वाटत असेल बऱ्याच जणांना, आता बुलरन पाहायची सवय लागली आणि प्रत्येकाला असं वाटते की फॉल झाला म्हणजे रिकव्हरी येणार, फॉल झाला म्हणजे रिकव्हरी येणार. कदाचित ती आली तर चांगलीच आहे, पण नाही आलं तर क्वांटिटी कमी करा आणि 1-2 दिवस फक्त वॉच करा. महत्त्वाच्या लेवल ब्रेक झाल्या तरच एंट्री करा. मध्ये म्हणजे वरती येऊन असं पद्धतीने बनणं किंवा असं बनणं ते अवॉइड करण्यासाठी गॅपडाऊन एक महत्त्वाचे लेवल स्टॉप लॉस लावा आणि प्लॅन करा. SL हिट झाला तर शांत राहा. या पद्धतीने थोडं क्वांटिटी आणि ट्रेड कमी करता आले तर ते जास्त फायदेशीर ठरू शकतं, खास करून बिगिनर लोकांसाठी. जे एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी अगोदर पाहिलेलं आहे त्यांना जास्त काही अवघड जाणार नाहीत या गोष्टी. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी ना रॅलीमध्ये म्हणजे वरती जाताना पार्टिसिपेट करते ना खाली येताना पार्टिसिपेट करते, तेच झाले. निफ्टीचा फॉल दिसतोय, थोडा सेव्हिअर वाटतोय, परंतु बँक निफ्टीमध्ये तसं नाही आहे. बँक निफ्टी आहे तिथंच पुन्हा एकदा बंद झालेली आहे. ती लेवल पुन्हा 51,300 आहे. मग याच्यासाठीची जी महत्त्वाची लेवल आहे, जास्त लेवल डिस्कस करण्यासाठी काही नाही आहे, अजूनही त्याच रेंजमध्ये आहोत. फक्त काय झालेलं आहे, हे हाय थोडे खाली होत चाललेले दिसत आहेत आपल्याला या पद्धतीने. इथे तरी एकदा ब्रेक झाला आहे म्हणून 51,550 एनी कंडिशन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करत नाही. जो अप्रोच निफ्टीमध्ये डिस्कस केला आहे तोच बँक निफ्टीमध्ये असला पाहिजे. पुटसाठी तयार राहायचं आहे, कॉलसाठी सावध राहायचं आहे. सावध इन द सेन्स सोडायचं नाही आहे, परंतु योग्य लेवलला आला तरच आणि आपल्या पोझिशन आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता डाऊन साईड कुठे आहे, तर डाऊन साईड सगळ्यात महत्त्वाची जे ट्रिगर होईल ना तर ती इथे होईल तुम्हाला, जे आहे 50,950च्या खाली. 930 करा, 50,950, 930 हा जो 20-25 पॉईंटचा झोन आहे ना याच्या खालीच डाऊन साईड ट्रिगर होणार आहे. म्हणजे हे 200-300 पॉईंट थोडे डिफिकल्ट असू शकतात, कारण का बँक निफ्टी या पद्धतीने कामकाज करण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून थोडा सावध ट्रेड प्लॅन करा. याच्या खाली जर आपण निघतो ना तर 400 ते 500 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळणार. मग कदाचित तो उद्या मिळेल किंवा पुढच्या 2 दिवसामध्ये. शक्यता जर ही लेवल ब्रेक झाली, निफ्टी हे डाऊन साईडला जाते तर 400-500 पॉईंट बँक निफ्टीसाठी खूप मोठे नाही आहेत. तरीही याला तुम्ही डिवाईड करायचं असेल तर 950 नंतर 750 असेल, 50-500 ते 450 या 2 लेवलमध्ये डिवाईड करू शकता. याच्या खाली 50-300चा एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ज्याची आवश्यकता पडली तर ती असणार आहे आणि ती ब्रेक झाल्याच्यानंतर मग आपण 50,000 पाहू शकतो. पण उद्यासाठी याच लेवलने ट्रेड करायचे आहे. बँक निफ्टीमध्ये अजूनही ट्रेडेबल मूव्ह नाही आहेत हे लक्षात ठेवा. जरी हे दिसत असले ना तरी ते कॅच करणं खूप अवघड आहे सध्या तरी, म्हणून ट्रेडेबल मूव्ह नाही आहेत. निफ्टी प्रेफर करा किंवा मिड कॅप उद्या एक्सपायरीला प्रेफर करू शकता. बँक निफ्टी 50,950च्या खाली गेलेत तर थोडा स्टॉप लॉस 60 ते 70 पॉईंट म्हणजे थोडा मोठा स्टॉप लॉस करून जो की 51,025 ते 50च्या मध्ये कुठेतरी येईल तो तुम्ही प्लेस करून डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. स्टॉप लॉस थोडा मोठा येईल पण टार्गेटसुद्धा त्या प्रमाणात, म्हणजे 60 ते 70 पॉईंटचा स्टॉप लॉस आला ते ॲटलिस्ट 300 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला तिथून खाली मिळणार आहे. मग तुम्ही ते 1:2 मध्ये करा, 1:3 किंवा 1:4 या पद्धतीने तुम्ही ते प्लॅन करू शकता. आता तिसरा जो इंडेक्स आहे ज्याची उद्या एक्सपायरी आहे तो आहे निफ्टी मिड कॅप. मिड कॅपमध्ये एक चांगली मोठी मुवमेंट आपण पाहिलेली होती, म्हणजे 13,000च्या अगदी जवळ किंवा 13,000 झाले थोडक्यात जर आपण पाहिलं तर 13,000 बनवलेलं आहे आणि त्यानंतरचा आपण फॉल कंटिन्यू पाहतो. पण उद्यासाठी जी एक्सपायरी लेवल आहे अपसाईड खूप मोठी आहे, म्हणजे अपसाईड जी आहे ना ती याच्यावरती जोपर्यंत, कारण का 1, 2, 3 शुक्रवारी 3 वेळा ट्राय केलं परंतु ब्रेक झालेली नाही आहे. ती लेवल आहे 12,750, 12,760. म्हणजे जर आपण 12,600 आहे 150 पॉईंटवरती आणि मग त्याच्यावरती अपसाईड सुरू होती. अपसाईडला थोडं डिफिकल्ट असणार आहे. जर फ्लॅट ओपन होतं आहे, इथे एखादं फॉर्मेशन बनतं आहे तर याच्यावरती निघताना 12,640 तर ह्या 50-60 पॉईंटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकत असाल, स्कॅल्प करू शकत असाल तरच अपसाईडचा ट्रेड इथे प्लॅन करा, अदरवाईज नाही. जर 12,580 लक्षात घ्या, 12,580 याच्या खाली जर मार्केट निघते फ्लॅट ओपनिंगने तर मात्र एक चांगला ट्रेड बनू शकतो. इथून 150 ते 250 पॉईंटचा फॉल म्हणजे 12,400पर्यंत जाऊन मिडकॅप थांबू शकतं. म्हणजे एक्सपायरीला जर हा 150 ते 200 पॉईंटचा मूव तुम्हाला कॅप्चर करता आला तर ऑप्शनमध्ये चांगले रिटर्न मिळतील हे लक्षात ठेवा. आता गॅपडाऊन ओपनिंग झालं ना तर पुन्हा एकदा 580ला टेस्ट करायला येऊ द्यात मार्केट, मग ते 560ला टेस्ट करू शकतं किंवा 580ला, 560ला असू द्यात किंवा 580 या पद्धतीचं फॉर्मेशन जर तुम्हाला पाहायला मिळते तर तुम्ही डेफिनेटली याचा हाय जो आहे तो SL लावा किंवा अगदीच 12,605 किंवा 12,610 हा तुमचा स्टॉप लॉस लावून तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि मग जे टार्गेट आहे 12,400 न घेता डायरेक्ट मग ते डिवाईड करू शकता. 12,520 आहे,
460 आहे आणि 400 आहे. 60-60 पॉईंटमध्ये त्याला डिवाईड करून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. शक्यतो मिड कॅपमध्ये चांगला फॉल आहे. जोपर्यंत 12760 ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडला जाण्याचं टाळावं, म्हणजे मिड कॅपमध्ये तरी. जर डायरेक्ट मोठं गॅप डाऊन होतं आहे, पहिली कॅन्डल अशी बनते आणि तिचा हाय ब्रेक होतो आहे, पहिली 5 मिनिटाची किंवा तुम्ही 15 मिनिटावरती काम करत असाल तर 15 मिनिटाची कॅन्डल बनते आहे, त्याचा हाय ब्रेक होतो आहे, तर हा लो किंवा 50% क्वांटिटी कॅन्डल जेवढी मोठी आहे त्यानुसार SL प्लेस करून तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता मोठ्या गॅपडाऊनमध्ये, अदरवाईज नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जे सांगितलं आहे थोडं सावध, म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स नाही किंवा स्कॅल्पिंग जमत नाही, बिगिनरने तरी थोडं पहा, कारण का हे मार्केट आपल्या काय म्हणू शकतो, आपल्या अडचणींमुळे याच्यामध्ये फॉल नाही आहे, तर तो ग्लोबली प्रेशर आहे त्याच्यामुळे फॉल येतो आहे. मग कधीही एखादी रिकव्हरी पॉसिबल आहे, पण ॲटलिस्ट 24,400पर्यंत आपण थोडं सावध ट्रेड करणार आहे. याच्या खाली नक्कीच आपल्याला डाऊन साईडचे चांगले ट्रेड मिळू शकतात. आणि मग हा एक मेन इंडेक्स आहे, त्याच्याबरोबर बाकीचे इंडेक्स आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.